मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, अंधेरी आणि विलेपार्लेसह अन्य ठिकाणी दमदार पाऊस। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शेतकऱ्याच्या शेतातल्या कामांना आला वेग। सांगलीच्या अग्रणी नदीपात्र परिसरामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू। खानापूर तासगावच्या वायफळे इथं अग्रणी नदीच्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित। लातूरच्या निलंग्यात पावसाची दमदार बॅटिंग। छोट्या मोठ्या तलावांसह ओढ्यांना पाणी। अनेक ठिकाणी शेत शिवारातही शिरलं पावसाचं पाणी। परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसानं झोडपलं। मानोलीत ओढ्याच्या पाण्यामध्ये 2 महिला पुरात वाहून गेल्या। एका महिलेला वाचवण्यात यश, एक महिला अजूनही बेपत्ता। पालघरच्या मनोरवाडा रोडच्या दुरुस्तीमुळे सुरू केलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थितीत। या रस्त्यावरूनही वाहतूक बंद होण्याची शक्यता। धाराशिवमधल्या उमरग्यात मुसळधार पाऊस। शहरासह कदेर, नारंगवाडी आणि अन्य गावात पावसाची हजेरी। काही ठिकाणी गावात जाणाऱ्या पुलांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। हिंगोलीमध्येही पावसाची हजेरी। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। बुलढाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। बळीराजाही सुखावला। अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। उन्हामुळे हैराण नागरिकांना दिलासा। लातूरमध्ये सलग 5व्या दिवशी पाऊस। लातूरमधला शेतकरी सुखावला। नागपुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं संत्राबाग जमीनदोस्त। मदाना तालुक्यातल्या शेतकऱ्याची संत्राबाग उद्ध्वस्त। शेतकरी हवालदिल। लातूरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई बागेचं नुकसान। वीज पडल्यानं एकाचा मृत्यू तर 9 जनावरं दगावली। निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील 400 वर्ष जुनं वडाचं झाड सलगचा पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळलं। वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून नवा कायदा केला होता। संवर्धनाचं काम सुरू असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती। कामं पूर्ण झाल्यावर सगळ्या अडचणी दूर होणार। मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा दावा। लातूरमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात वाढ। बाजारपेठेत आवक कमी झाल्यानं दरवाढ तर कोथिंबीरीनं गाठली 100. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन। नाशिकच्या देवळातल्या उमराणे इथं पावसानं झालेल्या नुकसानाची खासदार भास्कर भगरेंकडनं पाहणी। शेड कोसळल्यानं मृत झालेल्या मुलाच्या घरी भगरेंनी सांत्वनपर दिली भेट। दौंड तालुक्यातल्या भीमा नदीवरच्या पुलाचे खांब कोसळले। दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम होतं सुरू। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नालासोपाऱ्यात पालिकेच्या विजेच्या खांबाचा शॉक लागून एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू। पालिकेचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप। रोहन कासकर असं मृत तरुणाचं नाव। अंबरनाथमधल्या मलंगगडवाडीमध्ये पावसामुळे घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी। मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुलाम बादशाह सय्यद यांच्या घरावर कोसळली दरड। परभणीतल्या जिंतूरमध्ये वीज पडल्यानं 70 वर्षीय नागरिकाचा मृत्यू। दैठणा शिवारातल्या धोंडी परिसरात मुसळधार पावसामुळे काही काळ धोंडी दैठणा मार्ग बंद। एनडीए सरकारचं खातेवाटप जाहीर। महत्त्वाच्या खात्यांमध्ये बदल नाही। अमित शहांकडे गृह आणि सहकार खातं। नितीन गडकरींना रस्ते वाहतूक खातं। संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंहांकडेच तर परराष्ट्र खात्याची जबाबदारी जयशंकर यांच्याकडेच। शिवराज सिंग चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामविकास खातं तर जेपी नड्डांकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी। पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय। मनोहरलाल खट्टर यांना नगर विकास खातं।
रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री, रक्षा खडसेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्रीपद तर आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी प्रतापराव जाधव यांच्याकडे। युवक देशाचं भविष्य आहे, तरुणांना पुढे आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी चांगलं काम केलं, निश्चितच क्रीडा आणि युवक कल्याण खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करणार, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। अमित शहा यांच्या नेतृत्वात सहकार खात्यात काम करण्याची संधी मिळतेय, ही मोठी गोष्ट, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारं हे खातं असल्याची मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। मोदींनी विश्वास ठेवून पुन्हा जबाबदारी दिली, भटक्या विमुक्तांसाठी काम करण्याची संधी मिळतेय हे भाग्य, खाते वाटपानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। मंत्रिपदाची शपथ घेताच मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये, पुण्यातल्या पावसाची स्थिती पाहून संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना। कॅबिनेट खातं न मिळाल्यानं खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड, शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा बारणेंचा आरोप। प्रतापराव जाधवांच्या जागी बारणे राज्यमंत्री झाले असते तर त्यांनी समाधानी असल्याची भावना व्यक्त केली असती, मात्र मंत्रिपद न मिळाल्यानं संताप आणि नाराजीतनं बारणेंचं वक्तव्य, दरेकरांची टीका। एनडीए सरकारमध्ये नाराजी नाट्य सुरूच, शिंदे गटानंतर अजित पवार गटाकडनं अन्याय झाल्याची खदखद व्यक्त, अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्री पद मिळायला हवं होतं, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया। निवडणूक लढताना काही मर्यादा असतात, त्याचं पालन झालं नाही, टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला, संघाच्या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। लोकसभेचे निकाल असे का लागले यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। प्रक्षोभक विधानांवरनं सगळ्याच पक्षांवर ताशेरे। गेली 10 वर्ष शांत असलेलं मणिपूर वर्षभरापासून अशांत आहे, तिथं जे झालं ते घडलं की घडवलं हा प्रश्न आहे, मणिपूरच्या प्रश्नावर लक्ष देणं गरजेचं, मोहन भागवतांचा सरकारला सल्ला। विधानसभेसाठी राष्ट्रवादीची 80 जागांची मागणी, मंत्री अनिल पाटील यांनी महायुतीमध्ये मित्रपक्ष म्हणून विधानसभेच्या जागांबाबत व्यक्त केलं मत। विधानसभा निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला तेवढ्याच राष्ट्रवादीलाही मिळाव्यात, लोकसभेत त्यांच्या जास्त जागा होत्या हे सांगितलं जाऊ नये, भुजबळांची भाजपला सूचना। निवडणूक काळात पंतप्रधानांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर, मी भटकती नाही तर कायम राहणारी आत्मा तुम्हाला सोडणार नाही, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। आता 4 महिनेच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष असेल, नोव्हेंबरनंतर स्वतःहून अध्यक्षपद सोडणार, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जयंत पाटलांचं वक्तव्य। लोकसभा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, निलेश लंकेंचं राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वक्तव्य। शरद पवारांचा नाद करायचा नाही, विधानसभेवर पवार साहेबांचा झेंडा लागलाच पाहिजे, लंकेंचं विधान। पवारांनी आम्हाला 8 जणांना संसदेत पाठवलं, एकदा खासदारकीचं प्रमाणपत्र घेतलं की शेतकऱ्यांसाठी भव्य आंदोलन करणार, निलेश लंकेंचा इशारा। राज्यातले शेतकरी महायुतीच्या विरोधात होते, याच शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेतनं खाली खेचलं, शेतकऱ्यांच्या जमिनीवरून हायवे जात असेल तर विरोध होणारच, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। आता विधानसभा हे एकच लक्ष्य, आपल्याकडे भरपूर जागा आहेत, जिथं मिळेल तिथं लढा, सन्मानानं लढा, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं आवाहन। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार लवकरच राज्यभर दौरे करणार, लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तीनही नेते राज्यभर दौरा करणार। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक, लोकसभेला झालेल्या चुका विधानसभेत होऊ नयेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं आमदारांना मार्गदर्शन। वर्षावर झालेल्या बैठकीत विधानसभेची रणनीती ठरवण्यात आली, लोकसभेत आम्ही चांगलं काम केलं, मात्र यश डोक्यात न ठेवता विधानसभेसाठी आणखी जोमानं काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या, आमदार दिलीप लांडेंची माहिती।
प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवानंतर भाजपची नांदेडमध्ये चिंतन बैठक, भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता। पराभवानंतर माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांचा आभार दौरा, 5 वर्ष लोकांनी सहकार्य केलं, त्यांचे आभार मानणार चिखलीकरांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजेश टोपेंनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची घेतली भेट, राजेश टोपेंनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीची केली विचारपूस। मनोज जरांगेंबद्दल अपशब्द काढणाऱ्या तिघांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वाखालचं काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट, राज्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत राजभवन इथं चर्चा करणार। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज छाननी पूर्ण, अर्ज छाननीनंतर 36 उमेदवार रिंगणात, महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांचा अर्ज वैध। पुणे पालिका प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक, पहिल्याच पावसात पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचा मनसेचा आरोप, प्रतिकात्मक बोटीमध्ये बसून पालिका प्रशासनाचा केला निषेध। राज्यातल्या शाळांमध्ये 15 जूनपासून एक राज्य एक गणवेश योजनेची अंमलबजावणी होणार, शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी, 1ली ते 8वीच्या मुलांसाठी योजना असणार। ठाणे पोलीस स्कूलचा मनमानी कारभार, फी भरण्याची शेवटची तारीख 12 जून असतानाही 2 दिवस आधीच 112 विद्यार्थ्यांना व्यवस्थापकांनी शाळेबाहेर काढलं, युवासेनेकडून शिक्षण मंत्र्यांकडे मुख्याध्यापिकेच्या निलंबनाची पत्राद्वारे मागणी। मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या 2 महिलांना सक्तवसुली संचालनालयानं केली अटक, दोघींकडनं 19 कोटी 15 लाख रुपये किमतीचं 32 किलो 79 ग्रॅम सोनं केलं जप्त, अंतर्वस्त्रातनं लपवून आणण्यात येत होतं सोनं। नागपूर विमानतळावर सोनं तस्करीच्या प्रकरणात 2 प्रवाशांना अटक, दोघांकडनं सोन्याच्या बिस्किटांसह महागडे मोबाईलही जप्त। गोंदियामधल्या प्रॉपर्टी डीलर हत्येप्रकरणी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आर्थिक देवाणघेवाणीतनं हत्या केल्याची आरोपींची कबुली। पालघरच्या मुरबे इथं प्रियकरानं प्रेयसीची केली हत्या, भांडण झाल्यामुळे राग अनावर होऊन हत्या केल्याचं उघड, हत्येनंतर फरार तरुण पालघर पोलिसांच्या ताब्यात। प्रेमविवाह केल्याच्या रागातनं वडिलांनी मुलाची केली हत्या, परभणीच्या पिंपरी देशमुख गावातली घटना, आरोपी वडील आणि मृत तरुणाच्या भावाला अटक। पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेले शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांना 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी। सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, आरोपीच्या मृत्यूशी सलमानचा संबंध नाही, हायकोर्टानं केलं स्पष्ट, आरोपी अनुज थापरनं कोठडीमध्ये केली होती आत्महत्या। वाढलेल्या तापमानामुळे बिहारमधल्या सगळ्या शाळा 11 ते 15 जूनपर्यंत बंद, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सुटी, शिक्षण विभागाकडून आदेश जारी। सेक्सटेप प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, रेवण्णाची रवानगी 24 जूनपर्यंत बंगळुरू सेंट्रल तुरुंगात। सेक्सटेप प्रकरणामध्ये रेवण्णावर बलात्काराचे 3 गुन्हे दाखल। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन, T20 वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये असताना झालं निधन। अमोल काळे यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद, त्यांच्या जाण्यानं क्रिकेटवर प्रेम करणारा एक तरुण आम्ही गमावला, आशिष शेलार यांचं ट्विट। T20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशवर 4 रन्सनं विजय, दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 113 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं मारली 109 रन्सपर्यंतच मजल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।